स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या ठराविक मतदारसंख्येच्या आणि आकडेवारीच्या आधारावर होत असल्याचं सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 जागा बिनविरोध झाल्या असून त्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। बिनविरोध निवडणुका झाल्यानंतर विरोधकांकडून आरोपांचा सपाटा लावला जात असल्याची टीका करत महाविकास आघाडीतच एकमत नसताना महायुतीवर आरोप करणं योग्य नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। विधान परिषदेच्या सदस्याच्या अर्ज माघार घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता। यामध्ये 6 ठिकाणी 2 शिवसेनेचे, 2 भाजपचे, 2 राष्ट्रवादीचे हे बिनविरोध झालेले आहेत। आणि हे बिनविरोध झाल्याबरोबर जो काही आरोप करण्याचा जो काही सपाटा लावलेला आहे त्या लोकांना सांगतोय ही निवडणूक 17 जागेची आहे। ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केलेली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं का? त्यांच्याच विरोधात त्यांचेच उमेदवार इतर पक्षाचे उभे होते। आणि एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आकड्याची आहे। मतदार ठराविक आहे, मतदार करणारा माणूस आयडेंटिफाय आहे। आणि मग जर ते आकडे जुळत नसतील तर आपला पराभव हा निश्चित आहे हे त्यांना माहिती होतं। आणि उभाटाची जी कार्यपद्धती आहे, उमेदवारी दिली, जा आता तू लढ, तुला माझा आशीर्वाद आहे, असे निवडणूक लढवल्या जातात का? तुम्हाला इतर पक्षाचं सहकार्य पाहिजे की नाही पाहिजे? आणि अशा वेळेला तुमच्याबरोबर कोणीच बोलत नव्हतं। तुमची एखादी काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि तुमची जॉईंट कमिटी एखादी बैठक झालेली आठवत आहे? मग अशा वेळेला त्या उमेदवारानं जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्यांनी विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा, हे बरोबर नाही ना। म्हणजे एखाद्याने निवडणूक लढवताना तू तुझ्या ताकदीवर लढव, तुला कोणाचा पाठिंबा नाही, पडला तर पडला, पण आम्ही निवडणूक लढवली असं चित्र दाखवायचं। आता कार्यकर्ता हुशार झालेला आहे, घराची राख रांगोळी करून तो निवडणूक लढवणार नाहीये। त्याला तुमचं पाठबळ पण पाहिजे ना। आणि म्हणून असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे। त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य जर वाढायला पाहिजे होतं ते मनोबल तुम्ही खच्चीकरण केलेलं आहे। आणि आकडे आजही त्यांची असलेली ताकद ही त्यांना माहिती आहे। म्हणून ह्या 17 जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्यामुळं आता ह्या आरोपाच्या फैरी हे वाढत जाणार आहेत। आणि त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याला त्यांच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये। म्हणून आता महायुती किती भक्कम आहे हे आपल्याला दिसून येईल। स्पेसिफिक आरोप आहे, कोकणातील मागणीसाठी 25 कोटी दिले, बीकेसीपी हॉटेल सोफिटेल इथे हा व्यवहार झाला, घेणारा आणि देणारा सांगू शकेल आणखी जास्त, असं म्हणण्यात किती बेछूट आरोप आहे। 25 कोटी रुपये ते कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे का पाकिट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे मग तुम्ही काय करत होता? वाजपेयी करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली हा दाखवण्याचा प्रकार आहे। तुम्ही तिथे एक आरोप केला, संभाजीनगरला आरोप केला, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराने तुम्हाला सांगून, तुम्हाला समजून तुम्ही ऐकलं नाही त्या टायमाला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्यावर आरोप केले तुम्ही। आणि म्हणून आता तुमच्या त्या आरोपामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही ही जनता जाणते। नाशिकमध्ये तुमच्या उमेदवाराच्या विरोधात प्रसाद हिरे आहे। आता प्रसाद हिरे काल कोणाच्या लक्षात आला नाही, फक्त गिरीश महाजनांचं असं म्हणणं आहे की ते आमच्या लक्षात आलं नाही। खरंच तथ्य वाटतंय का? निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एखाद्या वेळेला जर ते राहिले असेल तर आज गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, हे नाशिकला आहेत। या बाबतीमध्ये दोघांनाही वरिष्ठांनी काही आदेश दिलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांचे ते बोलतील। मला वाटतं तरी जे कोणी त्या ठिकाणी माहितीच्या विरोधात बंडखोर आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल। आणि मला वाटतं की या निवडणुकीमध्ये कुठेही अडचण येणार नाही।